भगवती बोल, काय केलंस तू? बोल मला काय जाब विचारताय? मी तुम्हाला जाब विचारायला आले. का फसवलं मला? का फसवलं मला मार्तंड? काय? मी काय फसवलं तुला? काय फसवलं? आता जे बोलला ते सगळं ऐकलं मी. भगवती, चांगले आंबे, नासके आंबे तुला ओळखता येतात की. माणसं का ओळखता येत नाही तुला? अगं, जो आंबा तुला हवा आहे तो चांगला आहे की नासका आहे हे तपासलंच नाहीस तू. भगवती, फळाची गोडी बाहेरून कळत नाही, तसंच माणसाच्या आत काय दडलंय हे त्याच्या चेहऱ्यावरून कळत नाही. चमकणारी प्रत्येक गोष्ट सोनं नसते आणि गोड वाटणारी प्रत्येक व्यक्ती ही आपली नसते. गयते, स्वामींना नेमकं काय सुचवायचंय? कळेल. नमस्कार दादा. हा, नमस्कार. नमस्कार. श्रीकांत कारेकर नावाचे सराफ इथेच राहतात ना? हा, इथेच राहायचे, पण आता ते घर सोडून जाऊन बरेच वर्ष झाली. हे घर त्यांनी मलाच विकलं. तुम्हाला आता माहितीये का की ते कुठे राहतात? ते माहित नाही, पण हा, ते त्यावेळी जाताना ना सोलापूरमध्ये राहायला जातो असं सांगितलं. आता ते सोलापूरमध्ये कुठे राहतात ते माहित नाही. तुम्हाला त्यांचा नेमका पत्ता माहित आहे का? नाही माहित. गावात अजून कोणी आहे का ज्यांना त्यांचा पत्ता माहितीये? हा, ते माहित नाही, पण गाववाल्यांना विचारावं लागेल. एक बातमी आली होती, ते खूप आजारी आहेत, त्यांच्याकडे फार दिवस राहिले नाहीत असं ऐकलं होतं. आता ते आहे ती निवर्तले ते माहित नाही. अहो, ते निवर्तले असतील तर? अहो गंगा, पक्क कुठे माहितीये? ते जिवंतही असू शकतात ना. पण ते म्हणाले की ते सोलापूरमध्ये राहतात, आणि सोलापूर केवढं मोठं आहे. कसं आणि कुठे शोधायचं आपण त्यांना? सोलापूरमध्ये कुठे राहतात हे माहित नाही, पण ते सोलापूरमध्ये राहतात हे तर माहित आहे. आपण प्रयत्न करूयात ना. तुम्ही पुन्हा स्वामींचं नाव घ्या. जसं ही थैली सापडली तसं सराफही सापडतील स्वामींच्या कृपेने. स्वामी म्हणतात, ज्यांच्या मनात विश्वास जिवंत असतो ना, त्यांच्यासाठी मार्ग स्वतः निर्माण होतात. तुम्हाला इतका सकारात्मक विचार करायला कसं जमतं? नाही म्हणजे माझ्या प्रत्येक नकारात्मक प्रश्नाला तुम्ही सकारात्मक उत्तर दिलत, आणि माझ्या आशेला निराशेत बदलू नाही दिलत, म्हणून म्हटलं. माहित नाही का, पण तुम्हाला पहिल्यांदा पाहिलं ना तेव्हापासून एकच वाटतं, तुमच्या बाबतीत सगळं सकारात्मकच घडणार. तुम्ही म्हणताय तसंच घडो. मला पडलेलं हे कोडं लवकरात लवकर सुटो. सुटेल, नक्की सुटेल. स्वामी आहेत ना, ते सोडवतील. स्वामी उशीर करतात, पण अंधारात कोणाला एकटं सोडत नाही. स्वामी मला इथे का घेऊन आले? म्हणजे स्वामींना माझ्याबद्दल आणि मार्तंड महाराजांबद्दल खरंच कळलंय की काय? स्वामी, आपण इथे का आलो? भगवती, मार्तंडावर प्रेम आहे ना तुझं? अगं, तुला लग्न करायचंय ना त्याच्याशी. भगवती, लग्न हा आयुष्यातला सगळ्यात मोठा निर्णय असतो. केवळ दोन व्यक्ती एकत्र येणं म्हणजे लग्न नव्हे,
दोन आयुष्य, दोन भविष्य, दोन कर्म एकत्र येणं त्याला लग्न म्हणतात. जोडीदाराचा फक्त चेहरा बघून त्याला निवडायचं नसतं, त्याचा स्वभाव आणि त्याचा हेतू पाहून त्याला निवडायचं असतं. भगवती, आयुष्यभराचा प्रवास ज्याच्या बरोबर करायचा आहे तो खरोखरच आपल्या लायकीचा आहे की नाही हे पाहायचं असतं. हा मार्तंड खरोखरच तुझ्या लायकीचा आहे? हो स्वामी, मार्तंड महाराज खूप चांगले आहेत. माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. बर, तुझा हा आत्मविश्वास किती पोकळ आहे आणि तो तुला किती घातक करणार आहे हे बघ. म्हणजे संपत, तुम्ही? स्वामी कुठे गेले? आज तुला तुझ्या मार्तंडाचं सत्य दाखवतो. आम्ही आज जातो. तू बाहेरून डोकावून बघ काय घडतंय ते. आज आम्हाला तुझे डोळे उघडायचे आणि गंगाचे डोळे बनायचे. काही सत्य ऐकून समजत नाही, ती पाहावी लागते. तुम्ही खूप करताय माझ्यासाठी. नाही म्हणजे तुम्ही खरंच खूप करताय माझ्यासाठी. हे मी माझ्या बायकोसाठी करतोय. हो, तुम्ही अजून मला तुमचा नवरा मानलं नसेल, पण मी तुम्हाला माझी बायको मानले आणि तुमची यात काही हरकत नसावी. आणि हो, जर तुम्हाला हे लग्न स्वीकारायचं नसेल ना, तर तुमचा जो काही शोध आहे तो पूर्ण झाला ना की मी स्वतः तुम्हाला तुमच्या घरी सोडून येईन. हा शब्द आहे माझा. कारण असं म्हणतात की नातं जिंकायचं असतं, ते लादायचं नसतं. आणि मुळात नातं आतून जुळावं लागतं. तुम्हाला जर अशी शक्यता वाटली ना, तरच हे नातं आपण पुढे घेऊन जाऊ. बरं, तुमची काही हरकत नसेल तर आणखी एक विचारू का? नाही म्हणजे नक्की काय शोधताय तुम्ही? असं कुठलं कोड आहे जे उलगडण्यासाठी तुम्ही तुमचं घर सोडून अक्कलकोटला आलात? नका जाऊ मला, मी हात जोडते, मला जाऊ नका. मला ना सतत स्वप्न पडतात. खंडोबा मंदिर, वटवृक्ष, अक्कलकोट. तुझ्या स्वप्नाबद्दल तुझ्या आई बाबांना सगळं माहिती आहे. मला ते सांगा ना, तुम्ही काय लपवताय? तुला कसलं तरी विचित्र स्वप्न पडतंय आणि त्याचं स्पष्टीकरण तू आम्हाला विचारतेस? या सगळ्या मागे नक्की काहीतरी आहे जे आई बाबा लपवतायत. आजचा प्रकार बघता मला असं वाटतं या गोष्टीचा संबंध त्या स्वामी समर्थांशी आहे का? अक्कलकोट हेच नाव आहे बहुतेक त्या गावाचं. म्हणजे मला माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अक्कलकोट मध्येच मिळणार आहे. मला अक्कलकोटला जावंच लागेल. मला अक्कलकोटला जावंच लागेल. मला अक्कलकोटला जावंच लागेल. मी समजू शकतो तुमच्यावर काय आघात झाले असतील ते. तुम्हाला कशातून जावं लागलं असेल याचा अंदाज येतोय मला. पण एक सांगू का, तुम्ही अक्कलकोटला आलात ते अगदी योग्य केलं. कदाचित स्वामींनीच तुम्हाला इथे येण्याचे संकेत दिले असतील. पण स्वामी मला फक्त संकेतच देत आहेत. ते माझं कोडच सोडवत नाहीयेत. मला स्वप्नात जाळून मारणारं नक्की कोण आहे आणि मला का जाळून मारलं जातंय? मी कोणाचं काय वाईट केलंय का ह्या सगळ्या गोष्टी माझ्यासोबत घडणार आहेत? मला काहीच कळत नाहीये.
हे आधी घडलेलं असेल तर म्हणजे म्हणजे हे मागच्या जन्मात घडलं असेल तर आणि तुम्हाला ज्या स्वप्नात दिसत आहेत त्या कशावरून तुम्हीच आहात? कदाचित त्या मागच्या जन्मातल्या तुम्ही असाल तर मी असा कधी विचारच नव्हता केला. हा तुमचा पुनर्जन्म असेल तर पुनर्जन्म? हो, कारण शरीर संपतं पण आत्म्याचा प्रवास आणि कर्मांची वर्तुळं ही पूर्ण होतच राहतात. हे खरं आहे की भास? मी संपतला बघते की स्वामींना, की स्वामी मला काहीतरी दाखवतायत. भगवती, प्रेम डोळे बंद करत आणि सत्य डोळे उघडतं. डोळे बंद करून नाही तर उघडे ठेवून बघ. मार्तंड महाराज की जय. गुरुदेव 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 गुरुदेव. नाही 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 नाही. त्या भगवतीला मी एक महत्वाची जबाबदारी दिली होती. त्या स्वामीला जाळ्यात अडकवायचं, त्या स्वामीची बदनामी करायची आणि लोकांच्या नजरेतून त्याचं वर्चस्व कमी करायचं. आणि ती मूर्ख बाई एवढं काम सुद्धा करू शकली नाहीये. आणि रात्रीचा प्रयत्न सुद्धा फसला. मला अजूनही कळत नाही की तो भास होता की खरंच त्या स्वामींनी माझं रूप घेतलं होतं. गुरुदेव 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 गुरुदेव. अरे स्वामी कधीही कोणाच्याही रूपात येऊ शकतात. ते एका देहात अडकत नाही. त्यांचं अस्तित्व संपूर्ण सृष्टीत पसरलेलं आहे. त्याला एका रूपाची गरज नसते. साधू म्हणून भेटतात, कधी गावकरी म्हणून मार्ग दाखवतात, कधी वृद्ध म्हणून आधार देतात आणि वेळ आली तर आरशासारखं समोरच्याला त्याचं खरं रूप दाखवतो. गुरुदेव, देह बदलतो पण सत्य बदलत नाही. मला काय वाटतं, स्वामी रूप बदलतात ते चमत्कार करण्यासाठी नाही तर माणसाचा भ्रम फोडण्यासाठी. जो स्वतःला लपवतो त्याचं सत्य उघड करण्यासाठी ईश्वर अनेक रूप धारण करतो असं म्हणतात. गुरुदेव गुरुदेव. बिंडोक, त्या स्वामीचं कौतुक माझ्यासमोर करू नकोस. गुरुदेव गुरुदेव, त्या स्वामींचं कौतुक राहू दे. गुरुदेव, तुम्ही तुमच्या इभ्रतीचं बघा. असं मी काहीही केलेलं नाहीये. हो गुरुदेव, भगवतीला तुम्हीच शब्द दिला ना लग्नाचा. आता तिला कळलंय स्वामींना जाळ्यात अडकून ती त्यांच्या चारित्र्यावर डाग लावू शकत नाही म्हणून ही खेळी खेळते. गुरुदेव गुरुदेव गुरुदेव, अहो मी स्वतः पाहिलंय. गावाच्या मुख्य चौकात उभी राहून येणाऱ्या जाणाऱ्यांना सांगते की तुमचे आणि तिचे संबंध आहेत, तुम्ही तिच्याशी लग्न करणार आहे. अरे वेडी झाली ती बाई. मी तिला खोटं वचन दिलं होतं. गुरुदेव गुरुदेव. तुम्ही म्हणताय ते खरं असू शकतं का? म्हणजे पुनर्जन्म वगैरे खरंच असतो? हो, मी ऐकलंय असं असतं. कारण आत्मा कधी नष्ट होत नसतात, तो फक्त शरीर बदलतो. देह हा मातीचा असतो पण आत्मा आणि कर्म पुढच्या प्रवासाला निघत असतात. पण मग मागच्या जन्मातलं मला आता का दिसतंय स्वप्नात?
असं म्हणतात की मागच्या जन्मात राहिलेल्या काही गोष्टी या जन्मात आपल्याला पुन्हा येऊन भेटतात. कदाचित मागच्या जन्मात तुम्हाला कोणीतरी जाळून मारलं असेल आणि तेच तुम्हाला आता दिसत असेल. पण मग त्या सगळ्याचा अक्कलकोटशी काय संबंध? आणि मी अक्कलकोटलाच का आले? अक्कलकोटला येऊन माझं तुमच्याशी का लग्न झालं? आणि मी तुमच्या घरातच का आले? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं माझ्याकडेही नाहीयेत. ती फक्त स्वामींनाच माहिती असते. ए पोरानो, पोरानो, त्या वाटेनं नका जाऊ. या वाटेनं जा. हा, तुम्ही इथे कसे? मोदी, अगं मी इथे जवळच राहतो. तुम्ही दिसलात म्हणून थांबलो. सोलापूरला जात आहे ना? हो. या वाटेने जा, लवकर पोचाल. पण ही वाट तर नेहमीची आहे ना. कधी कधी नेहमीच्या वाटेनं जाऊन ते सापडत नाही, ते नव्या वाटेनं जाऊन सापडत. पोरा, मार्ग बदलला म्हणून ध्येय बदलत नाही रे. कधी कधी ध्येयच तुम्हाला नवीन मार्ग दाखवतो. जा, या बाजूनी जा. हा, जा. बरं. भाऊ, अक्कलकोट किती लांब आहे अजून? अक्कलकोट जवळच आहे. तुम्ही जरा थकल्यासारखे दिसताय. थांबा, मी तुम्हाला गुळाचा खडा देतो. बसा. हे घ्या, हे घ्या. बरं, अक्कलकोटमध्ये येण्याचं काही खास प्रयोजन नाही? म्हणजे मी तुम्हाला काही मदत करू शकलो तर म्हणून विचारलं. अक्कलकोटला स्वामींना भेटायला चाललोय. आमचे मालक खूप आजारी आहेत, ते शेवटचे घटका मोजतायत. प्राण सोडण्याआधी त्यांना स्वामींचं दर्शन घ्यायचंय. स्वामी आहेत ना अक्कलकोटमध्ये? हो, आहेत ना स्वामी अक्कलकोटमध्ये. काळजी करू नका, तुम्हाला नक्की दर्शन मिळेल. काय नशीब बघा, एवढा मोठा सराफ, आयुष्यभर सोनं विकलं, पैसा कमवला. इतका पैसा असूनही स्वतःसाठी आयुष्य विकत घेऊ शकला नाही. माणूस धन विकत घेऊ शकतो, पण श्वास नाही. थांबा, तुम्ही सोलापूरहून आलात का? हो, तुमच्या मालकाचं नाव काय? श्रीकांत कारेकर. अक्कलकोटमध्ये काहीच योगायोगाने घडत नाही. प्रत्येक भेट, प्रत्येक वळण हे ठरलेलंच असतं. नाही 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 नाही. ती भगवती असं कसं करू शकते? एवढ्या मुश्किलीने मी माझं बस्तान या गावात मांडलंय. त्या स्वामीचं वर्चस्व मला इथे या गावात राहून संपवायचंय, आणि ती भगवती मला पळून लावायची व्यवस्था करते. हो, देव गुरुदेव, मी तिला लग्नाचं वचन दिलं होतं, पण खोटं. ते कधीच खरं नव्हतं. मला तिचा फक्त वापर करायचा होता. गुरुदेव गुरुदेव, स्वामीच्या विरोधात तिला उभं करायचं होतं. ती माझ्या हातातली फक्त बाहुली होती, बस. माझं काम झालं की मी हात झटकणार होतो आणि हो, तिची व्यवस्था करणार होतो. मी तिच्याशी लग्न, छे, अरे कधीच शक्य नाही. गुरुदेव गुरुदेव, आणि तू तिला अडवायचं सोडून तू मला काय सांगायला आलास?
अरे ती एव्हाना गावामध्ये सगळीकडे सांगत फिरत असेल. चल तिला थांबवायला पाहिजे. चल चल. भगवती बोल, काय केलंस तू? बोल. मला काय जाब विचारताय? मी तुम्हाला जाब विचारायला आले. हो फसवलं मला? का फसवलं मला मार्तंड? काय? मी काय फसवलं तुला? काय फसवलं? आता जे बोलला ते सगळं ऐकलं मी. स्वतःला महाराज म्हणता, विष्णुदेवाचा अवतार म्हणून घेता आणि विचार इतकी घाण. ज्याच्या मनात कपट असतं ना त्याच्या कपाळावरचं गंध पवित्र राहत नाही. मार्तंड, तुमची चूक नाही झाली, माझीच चूक झाली. तुमच्यासारख्या माणसावर प्रेम केलं मी. ज्या क्षणी तुम्ही सांगितलं ना स्वामीच्या चारित्र्यावर डाग लावायला, त्या क्षणी मला समजायला हवं होतं की काय लायकीचे आहात तुम्ही. कुठे तुम्ही माझा वापर करून घेणारे आणि कुठे स्वामी माझ्या उद्धाराचा विचार करणारे, मला योग्य वाट दाखवणारे. स्वामी, खरंच तुम्ही आज माझे डोळे उघडले. स्वामी? नाही 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 नाही, हे शक्य नाही. काय शक्य नाही? काय शक्य नाही? बोला मार्तंड. ही स्वामींची रचना होती तुमचं खरं रूप माझ्या समोर आणण्यासाठी. सदानंद, तुझा संघर्ष आमच्याशी आहे. भगवती सारख्या निष्पाप लोकांना का वेठी धरतोयस? एक गोष्ट लक्षात ठेव, जे स्वार्थासाठी दुसऱ्यांचा वापर करतात ते स्वतःच्याच हाताने स्वतःचा विनाश लिहितात. आम्ही इतरांना मदत करत होतो आणि करणारही आहोत. भगवती सारख्यानं वाट दाखवली, इतरांनाही दाखवू. आमचा अक्कलकोट मधला स्थान तू हलवू शकत नाहीस, पण तू मात्र वेगाने स्वतःची अधोगती घडवून आणतोयस. एक गोष्ट लक्षात ठेव, शिशुपालाची 100 पापं पूर्ण व्हायची वाट आम्ही बघतोय. चल भगवती. काका, काका मला थोडं बोलायचं होतं तुमच्याशी. मला भास होतोय का? नाही, भास नाहीये हा, हे प्रत्यक्षात घडतंय. गायत्री. गायत्री? नाही, माझं नाव गंगा आहे. मी गंगा आहे काका. नाही नाही, तू गायत्रीच आहेस. अगं मी तुझा चेहरा विसरूच शकत नाही. अगं मी तुला बहीण मानलंय. दरवर्षी तू
राखी बांधायचीस मला. कसं शक्य आहे? मी अक्कलकोटला पहिल्यांदा आले आणि तुमची आणि माझी भेट सुद्धा पहिल्यांदा होतीये. तुम्ही वयाने माझ्यापेक्षा फार मोठे आहात, हे शक्यच नाहीये. हो, मी ऐकलंय. काही काही माणसं एकसारख्या चेहऱ्याची असतात, पण एवढं साम्य, असं वाटतंय की साक्षात गायत्रीच माझ्या समोर आहे. काका, काका तुम्हाला बरं वाटतंय ना? स्वामी, माफ करा मला, चुकले मी. तुम्ही वेळोवेळी सावध करत राहिलात आणि मी सावध झालेच नाही. त्याच चुका पुन्हा करत राहिले. सबको सब पता है, हमको भी सब पता है. यात आकाश वरून आहे. स्वामी, आकाश कसं वाहू शकतं याच्यात? हे कळतंय ना तुला? मग तसा प्रयत्न करायला का आलीस इथे? दुधाचा पेला आमच्या हातात आहे, धडधड तुझ्या मनात का? विष पेल्यात टाकण्याआधी माणसाच्या विवेकात उतरतं. मनुष्य जगाला फसवू शकतो, पण अंतःकरणाला नाही. जसा फुलाचा सुगंध लपवता येत नाही, तसंच मनातला हेतूही. स्वामी, मी वेळीच थांबायला हवं होतं. तुम्ही मला किती समजावलं आणि मी मात्र तुमच्या विरुद्ध षडयंत्र रचत राहिले. माझ्यासारखी वेडी मीच, ज्यांच्याकडून उद्धार करून घ्यायचा त्यांनाच उद्ध्वस्त करायला निघाले होते मी. भगवती, अहंकार माणसाला आंधळ करतो. मग तो देवासमोर उभा असला ना तरी त्याला सत्य ओळखता येत नाही. हो, खरंय सुंदरा मावशी. स्वामी, तुम्ही मला चुकीच्या मार्गाला जाण्यापासून अडवलं, चुकीच्या माणसाच्या आहारी जाण्यापासून अडवलं. तुम्ही धन्य आहात स्वामी. पण मला हे कळलं नाही, तुमच्या सानिध्यात राहून मी माझ्या मनावर ताबा का नाही मिळवू शकले? मी स्वतःला का नाही अडवू शकले? आणि आज तुम्ही माझे डोळे उघडले, तेच पहिल्या दिवशी का नाही उघडलं स्वामी? भगवती, जबरदस्तीने डोळे उघडले तर सत्य दिसत नाही. त्याकरता मन जागं व्हावं लागतं. आणि भगवती, जो माणूस मोहात असतो ना, त्याच्या समोर सत्य उभं असलं ना तरीही त्याला दिसत नाही. बरोबर ना स्वामी? पण स्वामी, भगवती म्हणाली तसं तुम्ही तिला आधीच का नाही आवर घातलात? आम्ही जर तुला आधीच रोखलं असतं तर तू ऐकलं असतंस आमचं? नाही, कारण तू प्रेमात नाही, मोहात अडकली होतीस. अनुभवाशिवाय काही गोष्टी कळत नाहीत, म्हणून आयुष्य त्याला पडू देतं, जेणेकरून त्याला उठण्याची किंमत समजावी. भगवती, चूक करणं हे पाप नाही, पण त्याच चुकांची पुनरावृत्ती करणं हे पाप आहे. तुझे डोळे उघडले म्हणजे आता तुझा उद्धार सुरू झाला. त्यांची तब्येत बिघडत आहे, तुम्ही नंतर बोला. आधी अक्कलकोटला जाऊन स्वामींचं दर्शन घेऊ द्या, मग त्यांना बरं वाटेल. सत्य कधीही मरत नाही, वेळ आली की ते समोर येतच.
सांगायचं तुम्हाला मला? तरी मला प्रश्नच पडला. इतकी वर्ष झाली पण गायत्री जशीच्या तशीच कशी काय दिसते? तिचं वय अजिबातच कसं काय नाही वाढलं? हे डूल तुम्हीच बनवले होते ना? कुणासाठी बनवलेत? हेच विचारायला आम्ही दोघंही आलो होतो. हे डोल मीच बनवलंय, तुझ्यासाठी बनवलंय. माझ्यासाठी? तुझ्यासाठी म्हणजे गायत्रीसाठी. कोणीतरी पाणी आणा त्यांच्यासाठी. काका शांत व्हा. काका श्वास घ्या. काका गायत्रीला तिच्या कोणासाठी? सत्य समोर येण्याच्या अगदी क्षणीच नियती परीक्षा घेते हेच खरं.